नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2022 मध्ये मला विदाऊट इंटरव्ह्यूला किती प्रेफरन्सेस आले होते आणि मी कोणकोणते प्रेफरन्सेस दिले ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. बघा इथं मित्रांनो, हा विदाऊट इंटरव्ह्यू राउंडची लिस्ट लागली होती आणि यामध्ये मला टोटल 24 असे प्रेफरन्सेस आले होते. आणि जर तुम्ही या व्हिडिओमध्ये बघितले, तर मी टोटली फक्त 8 संस्थांना काय केलं होतं, प्रेफरन्सेस दिलं होतं. कारण कारण की मित्रांनो, माझं बी-एडमध्ये सायन्स आणि मॅथ होते आणि यामध्ये मला मॅथचे सुद्धा प्रेफरन्सेस आले होते. त्यामुळे मला बी-एस-सीला किंवा एम-एस-सीला मॅथचा कोणताही सब्जेक्ट नसल्यामुळे ते प्रेफरन्सेस मी कट केले आणि यामध्ये काही मला अनॲडेड संस्थासुद्धा आल्या होत्या, म्हणून मी त्यांना प्रेफरन्सेस दिले नाही. म्हणून मी फक्त 24 पैकी 8 प्रेफरन्सेस निवडले आणि ह्या सगळ्या संस्था ॲडेड आहे. जर तुम्ही बघत असेल, तर मी ॲडेड संस्थांनाच इथं काय केलेलं आहे, प्रेफरन्सेस दिलेला आहे. आणि यामध्ये मित्रांनो मला सगळ्यात जास्त रयत शिक्षण संस्थेचे प्रेफरन्स आले होते मित्रांनो. बघा, प्रत्येक वेळेस तुम्ही मला विचारता, की "मॅडम तुम्हाला किती मार्क्स होते टेटमध्ये?" तर बघा मित्रांनो, मला 94 मार्क्स होते आणि रयत शिक्षण संस्थेच्या व्ही-जे कास्ट बघा इथे मी व्ही-जे एमध्ये येते आणि त्याचा कट ऑफ लागला होता 96. अगदी 2 मार्क्सनं माझं सिलेक्शन इथे राहिलेलं आहे. मित्रांनो, पण रयत शिक्षण संस्थेच्या नियर अबाउट 8 प्रेफरन्सेस मला आले होते आणि 8 पैकी मी इथे 4 प्रेफरन्सेस इथे निवडले होते मित्रांनो. पुन्हा सांगते टेटमध्ये मला 94 मार्क्स होते आणि उमेदवारांना असं वाटते, की मला खूप सारे असे क्वेश्चन असतात, की "मॅडम आम्हाला एवढे कमी मार्क्स आहे, मग आमचा चान्स आहे का?" तर तुम्ही आता याच्यावरून गेस करू शकता, की 94 मार्क्स असून सुद्धा माझं सिलेक्शन झालं. मग माझं सिलेक्शन का झालं असेल, तर मी त्यावर तेवढी मेहनत घेतली. माझ्या व्हिडिओमध्ये मी वारंवार तुम्हाला सांगितलेलं आहे, की स्ट्रॅटर्जीनं तुम्ही जर प्रेफरन्सेस देसाल, सगळी तयारी करून जर तुम्ही जासाल, तर नक्कीच तुमचं सिलेक्शन होणार आहे मित्रांनो. तर बघा इथे विदाऊट इंटरव्ह्यू फेज 1 रेग्युलर राउंडमध्ये मला 24 प्रेफरन्सेस आले होते आणि त्यापैकी मी बेस्ट 8 प्रेफरन्सेस दिले आणि सगळ्यात पहिले जसं मी सांगते, तुम्ही मला विचारता, की "मॅडम प्रेफरन्सेस कशाप्रकारे द्यायला पाहिजे?" तर प्रेफरन्सेस हे उतरत्या क्रमाने द्यायला पाहिजे, असं मी तुम्हाला वारंवार सांगते. तर बघा मित्रांनो, इथे मी तसंच उतरत्या क्रमाने प्रेफरन्सेस दिलेला आहे. पहिला प्रेफरन्सेस रयत शिक्षण संस्थेला आहे माझा 100% ॲडेड आहे. कशासाठी? सेकंडरी लेव्हलसाठी हे मीडियम कोणतं होतं? तर मराठी मीडियम आणि हायर सेकंडरी टीचरसाठी म्हणजे 11-12साठी हे प्रेफरन्सेस म्हणजे मी पहिले 11वी-12वी निवडलं, त्यानंतर 9वी-10वी निवडले मित्रांनो. तर बायोलॉजीसाठी हा मी पहिला प्रेफरन्सेस मराठी रयतला दिला होता. त्यानंतर दुसरा प्रेफरन्स पण माझा रयत शिक्षण संस्थेलाच होता. 100% ॲडेड होती. सिमिलरली सेकंडरीज त्याचं लेव्हल होतं, माध्यम होतं मीडियम आणि सेकंडली बघा मी इथे मेन्शन केलेलं आहे 9 to 10साठी प्रेफरन्सेस दिले. म्हणजे मी बरोबर उतरत्या क्रमाने काय केलेलं आहे, प्रेफरन्सेस दिलेला आहे. वॅकन्सी कशासाठी होती? सायन्ससाठी होती. टीचिंग मीडियम कोणता होता मित्रांनो? मराठी मीडियम होता. त्यानंतर तिसरा आणि चौथा प्रेफरन्स पण माझं कशासाठी होतं? रयतसाठीच होतं. पण तिसरं आणि चौथं का मी हे हायर सेकंडरी 11-12साठी होतं. पण मी हे का तिसऱ्या नंबरवर प्रेफरन्सेस दिले? कारण की इथं होतं ॲग्रीकल्चरल सायन्स अँड द टेक्नॉलॉजी. आता खूप साऱ्या ब्रांचेस आलेले आहे रिलेटेड टू आपला सब्जेक्ट त्याचे पण प्रेफरन्सेस आपल्याला येते. इथे मला टेक्नॉलॉजीचे सायन्स फील्ड असल्यामुळे टेक्नॉलॉजीचे पण भरपूर प्रेफरन्सेस आले होते. तरी मी मॅथ आणि हे अदर जे टेक्नॉलॉजीचे प्रेफरन्सेस आले ते मी स्किप केले होते. पण इथे 100% ॲड असल्यामुळे मी काय केले हे प्रेफरन्सेस इथे लॉक केले मित्रांनो. तर मी उतरत्या क्रमाने काय केलेलं आहे इथे
प्रेफरन्सेस दिलेले आहे. यानंतर बघा एज्युकेशन ऑफिसर ऑफ प्रायमरी गोंदिया इथं मी 5वा प्रेफरन्सेस दिला 9 to 10 साठी सायन्स सब्जेक्टसाठी. त्यानंतर रोहंजन तळोजा विभाग विद्या प्रकाशक मंडळ, हे पण मंडळ खूप चांगलं आहे मित्रांनो आणि हे पण 100% ॲडेड होतं आणि 9 to 10 साठीच होतं सायन्ससाठी. त्यानंतर मला नगरपालिका आणि महानगरपालिका यांचे प्रेफरन्सेस होते 9 to 10 साठी. ते मी 7 to 8 या क्रमांकावर प्रेफरन्सेस दिले. 24 प्रेफरन्सेसपैकी विचार करून सगळी माहिती काढूनच मी हे 8 प्रेफरन्सेस दिलेले आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला जेवढे आले तुम्ही तेवढे पूर्ण पण प्रेफरन्स 1 बाय 1 देऊ शकता आणि जर तुम्हाला द्यायचा नसेल तर तुम्ही असं स्किप करून जे प्रेफरन्सेस आपल्या रिलेटेड नाही आहे, जसं मला मॅथचे पण प्रेफरन्सेस आले होते, तर मी एक पण मॅथचा प्रेफरन्स दिला नाही. कारण की जर मी मॅथचा प्रेफरन्स दिला असता तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये मी रिजेक्ट झाले असते आणि तिथं माझा चान्स गेला असता. रूलनुसार जे तुमचं ग्रॅज्युएशन आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन आहे याच्यामध्ये तो सब्जेक्ट असायला पाहिजे म्हणजे मॅथ्स. तरच तुम्ही त्या सब्जेक्टसाठी एलिजिबल असता. जर ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये तुम्हाला तो सब्जेक्ट नाही आहे, त्याच्यासाठी तुम्ही एलिजिबल नाही आहे. जरी तुम्हाला प्रेफरन्सेस आले असेल तरी. मग त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, त्या टाईमला विचार करायचा आहे आणि त्या प्रेफरन्स तो जो वॅकन्सी आहे त्याला तुम्हाला काय करायचं आहे, कट करायचं आहे, प्रेफरन्स द्यायचा नाही आहे. प्रेफरन्स दिले, इंटरव्ह्यू कॉल आला किंवा सिलेक्शन झाले तरी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुम्ही काय होता, बाद होता. या सगळ्या गोष्टीचा काय करावं लागतं, विचार करावं लागतं. तर बघा मित्रांनो, हा होता माझा स्वअनुभव आणि रयत शिक्षण संस्थेमध्ये खूप साऱ्या वॅकन्सीज असतात. 700-800 पर्यंत वॅकन्सीज येतात आणि खूप चांगला चान्स असतो. या संस्थेमध्ये ₹1 मागणी होत नसते आणि डायरेक्टली तुमचं सिलेक्शन इथे होत असेल. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, हाईप करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. कारण की नवीन गोष्टी, नवीन अपडेट मी तुम्हाला माझ्या चॅनलवर देत असते. तसेच टेलिग्राम चॅनलवर पण नवीन व्हिडिओ अपलोड झाल्याबरोबर पोस्ट करत असते. म्हणून तुम्ही माझे टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा. धन्यवाद.